आमदार प्रताप सरनाईक यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचा अवमानकारक केलेल्या उल्लेखामुळे महाराष्ट्रातील भक्त व नरवीरप्रेमी प्रचंड संतापलेले आहेत व त्यांनी माफीनाम्यासाठी दिला आहे खणखणीत इशारा. प्रताप सरनाईक यांनी तातडीने माफी न मागितल्यास महाराष्ट्रभर आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता. नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी प्रथमतः आम्ही सहर्ष स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. निष्ठावंत मावळे यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यातून आपल्या महाराष्ट्राला नव्हे अखंड जगाला एक आदर्शवत रयतेचा राजा म्हणून मिळाला. आणि त्या राजावरती प्रेम करणारे नरवीर तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, अनेक सरदार, राजीवप्रभू देशपांडे, यशाजी कंक, शिवा काशी, जीवा माळे, अनेक मातबर सरदार त्यांच्यासोबत स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्राणाची आहुती त्यांनी दिली. त्यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांच्या या कर्मभूमीमध्ये आम्ही सगळे मंडळी, ज्या प्रताप सरनाईक आमदार यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबद्दल जे चुकीचं वक्तव्य केलं, ते वक्तव्य आपण सगळ्या अखंड महाराष्ट्राने पाहिले. आधी म्हणालो मी तानाजी मालुसरे सारखा धारातीर्थी पडणारा सैनिक नाही आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक सैनिक आहे. भविष्यामध्ये अजूनही काही सामोरे ज्या ज्या गोष्टींना जावं लागेल त्या गोष्टींना सामोरे जायची माझी तयारी आहे. छत्रपती शिवरायांचे मावळे जे होते, त्यांचे सवंगडी होते, त्यांनी स्वराज्यासाठी आपला कुटुंबावरती तुळशीपत्र ठेवून प्राणाची आहुती दिली, याचंही त्यांना कदाचित भान नसेल. ज्या हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे या उमरड या ठिकाणी 1982ला येऊन या ठिकाणी नतमस्तक झाले. गेल्याच वर्षी 350 वर्ष पूर्ण झाली नरवीरांच्या या समाधीला, जी समाधी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बनवल्या गेली. 350 वर्षानंतर या समाधीचा जीर्णोद्धार झाला आणि त्याचा लोकार्पण सोहळा माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते गेल्या वर्षीच फेब्रुवारीमध्ये माघमध्ये नवमीला झाला. आणि कदाचित प्रताप सरनाईकांना याचं भान नसेल की ज्या बाळासाहेबांनी 1966ला शिवसेना काढली, त्यांचं ब्रीद वाक्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना समोर, त्यांचा आदर्श समोर ठेवून शिवसेना ही संघटना स्थापन केली. मराठी माणसाला, महाराष्ट्रीय माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी. आणि शिवसैनिक म्हणजे मावळा. तो मावळा कसा असावा तर नरवीर तानाजी मालुसरेसारखा निष्ठावंत मावळा असावा, अशी उपर त्याने दिली. प्रताप सरनाईकांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं. त्यांना कळलं नाही की मी काय नरवीर तानाजी मालुसरेसारखा धारातीर्थी पडणारा मावळा नाही, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. चुकीचं वक्तव्य त्यांचं आहे ते. त्यांनी ते वक्तव्य लवकरात लवकर मागं घ्यावं. कारण ज्या बाळासाहेबांनी शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श म्हणून काढली, नरवीर तानाजी मालुसरेसारखा त्यागपुरुष, त्याने आधी लग्न कोंडण्याचं मत माग माझ्या रायबाचं, स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांचा इतिहास कदाचित प्रताप सरनाईक यांनी वाचला नसेल. तर माझी विनंती त्यांना या ठिकाणी, विनंती वजा सूचना आहे, आमच्या नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती, उमरड ग्रामस्थ आणि अखंड महाराष्ट्रातील नरवीर प्रेमी आणि त्याच्यासोबत अखंड महाराष्ट्रातील मालुसरे परिवार सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. महाडवरून आमच्या पोलादपूर तालुक्यातून सगळी मंडळी या ठिकाणी आलेल्या आहेत. प्रताप सरनाईक यांनी आपलं जे वाक्य आहे त्यांनी मागं घ्यावं. त्यांनी सिंहगडावरती किंवा उमरडला येऊन त्यांनी या ठिकाणी माफी मागावी. ती जर त्यांनी मागितली नाही तर याचं फार मोठं स्वरूप होईल. जसा मोरबाला कत्तलखाना निर्माण झाला होता 2014ला आणि त्याची सुरुवात आम्ही केली, ते तोडा आम्ही सांगितलं होतं कलेक्टरांना, ते तोडलं गेलं नाही आणि अखंड देशभर त्याचा उद्रेक झाला. शेवटी ते तोडावं लागलं. अशा प्रकारे प्रताप सरनाईकांनी या ठिकाणी येऊन आपण नतमस्तक व्हावं. त्यांनी त्यांचा शब्द मागे घ्यावा. मी वैफल्यग्रस्त झालो किंवा मला काय कळला नाही इतिहास म्हणून मी बोललो, अन्यथा त्यांना आम्ही आमच्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे असतात, नरवीर तानाजी मालुसरे कसे असतात हे निश्चितपणे अवघड कडा जर आम्ही जोडू शकतो
तर प्रताप सरनाईक आमच्यासाठी लांब नाहीत. या आजच्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी आम्ही उमरठ ग्रामस्थ सर्व नरवीर प्रेमी आज त्यांना इशारा देऊ इच्छितो. सरनाईक हे हिंदुत्व कुटुंबामध्ये जन्माला आले. त्यांच्या आई वडिलांना वाटलेलं की आपल्या हिंदुत्व कुटुंबात हा मुलगा जन्माला आलाय, त्यामुळे त्याचं नाव कदाचित प्रताप ठेवलं होतं. पण ते पुढे जाऊन असा प्रताप करतील असं त्यांना वाटलं नसेल कदाचित. आणि हा प्रताप करताना त्यांनी नाहक सुभेदारांना बदनाम केलेलं आहे, नरवीरांना बदनाम केलेलं आहे. आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना सूचना वजा इशारा देतो की त्यांनी उमरठ किंवा सिंहगडला येऊन आत्मक्लेश करून माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात होईल. आदरणीय उद्धव साहेबांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण प्रताप सरनाईक यांना सूचना देऊन लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा अशी आम्हा सगळ्यांची आपल्याला विनंती आहे. आणि आम्ही सर्व मालुसरे परिवार, महाराष्ट्र राज्य आणि उमरठ समिती यांच्या वतीने त्यांचा जाहीर प्रताप सरनाईक जिंदाबाद! प्रताप सरनाईक मुर्दाबाद! प्रताप सरनाईक मुर्दाबाद! ब्युरो रिपोर्ट, पोलादपूर, झंझावात न्यूज. या झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.